पुलावरून जाताना धडकी भरेल अशा नद्या, दाट दाट होत जाणारं अंधारात अंगावर येणारं जंगल, 21st सेंचुरीची डिंग मारणाऱ्या जगापासून तुटून कुठल्या तरी भलत्याच दुर्गम दुनियेत निघाल्यासारखा नागमोडी वळणांनी धावणारा हा रस्ता. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागडच्या आधी 3 किलोमीटरवर रस्त्याच्या उजव्या बाजूला एक ओळखीची पाटी दिसते. लोकबिरादरीच्या अंगणातले हे पडाव, वेदनांचे, दुःखाचे. सारं दुःख पोटात घेतलेली हेमलकसातली ही निशब्द रात्र. पण इथली पहाट मात्र प्रसन्न, ताजीतवानी, समर्पित कर्तृत्वाच्या शुभंकर स्पर्शाने दिवसाचा प्रारंभ करणारी. जंगलाच्या पोटात घुसणाऱ्या या पायवाटा सरावानी ओलांडत प्रकाशभाऊ आणि मंदाताईंचा दिवस सुरू होतो. संत वाहणाऱ्या नदीच्या काठचा हा एकांत क्षण दोघं सहसा चुकवत नाहीत. दोन मनं अशी एकजीव की आता संवादासाठी शब्दांचीही गरज उरलेली नाही. आपण जिज्ञासेने काही विचारलं तर परतीच्या प्रवासात थोडं मागे जाता येतं. म्हणजे 25 वर्षांपूर्वीच्या त्या काळात. सुरुवातीला जेव्हा आम्ही प्रकल्प सुरू केला इथे 1973 साली, तेव्हा आदिवासींच्या आरोग्याच्या समस्यांची कल्पना नव्हती. पण एकंदरीत जसं गावागावात आम्ही फिरायला लागलो आणि जेव्हा लोक यायला लागली दवाखान्यामध्ये, तेव्हा आरोग्याच्या समस्या किती भीषण आहेत हे कळायला लागलं. तर प्रत्यक्ष त्यांची परिस्थिती जेव्हा बघितली की हा कुपोषण हा मुख्य मुद्दा होता. बहुतेक सगळे आदिवासी हे अंडर नरिष्ड होते, म्हणजे त्यांना 2 वेळा पुरेसं खायला मिळत नव्हतं. मग इतकं कुपोषण असल्यामुळे मग साथीचे रोग इथे होते, मलेरिया भरपूर होता. या भागातल्या प्रत्येक माणसाला मलेरिया व्हायचा. मूल जन्माला आल्यापासून त्याला ताप, डास चावायचे आणि त्यामुळे मलेरिया व्हायचा. आणि अंगावर कपडे नव्हते, त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये, हिवाळ्यामध्ये जेव्हा टेम्परेचर 5 डिग्रीपर्यंत उतरतं तेव्हा ते शेकोटीला कुशीत घेऊन झोपायचे आणि मग जळल्याच्या केसेस खूप यायच्या. अगदी लहान मूल, 2 महिन्याचं मूल ज्याचे पाय पूर्ण जळलेले मी बघितले आहेत. तर अशा अनेक केसेस आम्ही बघितल्या की ज्याच्यामध्ये मुलं आणि बायका थंडीचं पासून संरक्षण होण्यासाठी म्हणून शेकोटीपाशी झोपलेत आणि जळून मेलेत. आणि हा जंगलाचा एरिया होता, सर्वजण खाली झोपतात, तर साप चावण्याच्या घटनाही खूप होतात. मग ताप आहे, डायरिया आहे, खोकला आहे. ॲडिशनल या भागामध्ये सिकल सेल ॲनिमिया खूप होतं. त्या आदिवासींच्या अनुवंशिक रोग आहे हा आदिवासींचा. त्या अनेक सगळे प्रॉब्लेम असल्यामुळे आणि त्यात आधुनिक उपचारांची यांना जाणीव नव्हती. यांच्यासाठी कोणी अधिक दवाखाने नव्हते, कोणी या भागात काम केलं नव्हतं. त्यामुळे यांच्या सगळ्या अंधश्रद्धा होत्या. अंधश्रद्धा म्हणण्यापेक्षा श्रद्धा होत्या त्यांच्या. त्याला अंधश्रद्धा आपण म्हणायला लागलो. की त्या प्रत्येक गावामध्ये एक पुजारी असायचा किंवा भगत ज्याला म्हणतो आपण, की काही जर आजार आला तर तो माणूस आजाराला घेऊन त्या भगताकडे जायचा. तो जो जगला त्याचं क्रेडिट त्या भगताला मिळायचं, मेला तर देवाची अवकृपा झाली. अविश्वास आणि संशयाने एकेकाळी घाबरून पळणाऱ्या या नजरा आता भाऊ आणि ताईंच्या वाटेकडे लागल्या आहेत. सकाळी 9च्या आत मंदाताई ओपीडी सुरू करतात. तब्येत खराब म्हणतात.
आणि हे चेहरे, कुणाला जलोदर, कुणाला टीबी, कुणाचा अर्धा पाय वाघाने खाल्लाय, कुणाच्या पाठीवर अस्वलाच्या पंजाची ही थोरली जखम. मलेरिया तर बहुतेकांना, कॅन्सर आणि आता अगदी एड्स सुद्धा. पण एकाही नजरेत वेदनांचा उच्चार दिसणार नाही. गँग्रीनने सडलेला पाय घेऊन हे देह 100 किलोमीटर चालून येऊ शकतात. इथल्या आदिवासींनी आधुनिक औषधांचा कधी अनुभव घेतला नव्हता. त्यांनी गोळ्या बघितल्या नव्हत्या, त्यांनी इंजेक्शन बघितले नव्हते. अर्थात इंजेक्शन्स तर आम्ही इथे दवाखान्यात देत होतो, पण तेव्हा गोळ्या कशा घ्याव्या त्यांना घड्याळ माहिती नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सूर्याच्या याच्याप्रमाणे म्हटलं की सूर्योदयाला एक गोळी घ्यावी, दुपारच्या वेळेला घ्यावी किंवा रात्री घ्यावी. पण तरीसुद्धा इतकी भाषा एक तर बरोबर नव्हती आमची, आणि त्यांनाही माझा अनुभव नसल्यामुळे काही वेळा त्यांनी 3 दिवसाचा डोस एका दिवसात खाल्लेला होता. तर तो एक आम्हाला प्रॉब्लेम यायचा. मग त्याच्या लोकांना चक्कर यायची किंवा वॉमिटिंग व्हायच्या. मग घाईघाईने इमर्जन्सीत ते यायचे. मग नंतर लोक जेव्हा लांबून यायला लागली, लांबून म्हणजे किती लांबून की 200-200 किलोमीटरहून लोक यायला लागली, तेव्हा तर मग तो आणखीनच प्रॉब्लेम आला. त्याच्यासाठी आम्ही विचार केला की लोकांना काही दिवस इथे ठेवावं आणि इथे त्यांना गोळ्याची त्यांना सवय करावी, आणि मग त्यांना समजावून सांगावं की या गोळ्या कशा घ्यायला पाहिजे, परत परत तुम्हाला येणं होत नाही तुमचं. पण तरीसुद्धा याचं एक मोठं रिस्क होतं की त्यांनी सगळ्या गोळ्या एकदम घेऊन टाकल्या, त्याच्या जीवाला धोका झाला असता. मैलोन मैल अनवाणी हिंडणं हेच ज्यांचं नशीब, त्यांच्या रक्ताळलेल्या जखमा कशा बांधणार. जिवंत सापांचे तुकडे, भाजलेले उंदीर, मिठात कालवलेली लाल मुंग्यांची चटणी, हेही संपलं की डॉक्टरांनी दिलेल्या पांढऱ्या गोळ्यांचे बकाणे भरणाऱ्या आणि पातळ औषधाची बाटली तोंडाला लावून घटाघटा पिणाऱ्या आदिवासींना औषध कसं देणार. अशा विचित्र प्रश्नांमधून मार्ग काढताना थरकाप उडावा असे हे अनुभव. 92 साली एकदा कॉलराची साथ आली. सुरुवातीला पहिले काही तासभर आम्हाला कळलंच नाही की हे डायरिया डिसेंट्री असेल किंवा डायरिया उलट्या. आणि मग प्रकाश एकदम लक्षात आला, विलास म्हणे हे आउटब्रेक आहे म्हणे कॉलराचा, ताबडतोब सलाईनची व्यवस्था करा. त्या दिवशी म्हणजे 1.5 दिवसात 300 पेशंट ॲडमिट झाले. आम्हाला सांगायला वाईट वाटतं मला की 22 जणं आम्ही वाचू शकलो नाही, बाकी सगळे वाचले. त्या दिवशी एक बाई आली, तिच्याबरोबर एक मुलगा होता लहानसा. तर ते काय कॉलराची केस होती, मी ताबडतोब सलाईन लावलं. म्हणजे सलाईन चालूच होती सगळीकडे. ते 4-4:30 वाजता तो बराच चांगला झाला. तशी ती बाई मला म्हणायला लागली, भाऊ मी घरी जाऊन येते. तर मला थोडासा रागच आला. मी म्हटलं तुझा मुलगा मरता मरता वाचलाय, आम्ही इतके कामात आहोत, तू इथे या सलाईनपाशी उभी राहा, तू कुठे चालली. तर ती रडायला लागली. म्हणून मग मी तिला बाजूला घेऊन म्हटलं काय झालं. तर ती म्हणाली माझा नवरा कालच ह्या रोगाने मेला म्हणे. मी 2 मुलांना घेऊन निघाले. लहान मुलगा जो कडेवर होता तो रस्त्यात मेल्याला समजल्यावर मी इथनं त्यांनी गाव सांगितलं, कुमरगुड्याच्या जंगलात त्याच्यावर काटे ठेवून आलेली आहे. आता हा मुलगा वाचतोय तर मी त्याचं दफन करून परत येते. पण आता माडियांचे दिवस पालटलेत. हेमल कसा भोवतालच्या किमान 1000 गावांमधला एकही माणूस आज औषध पाण्या वाचून मरत नाही. कारण हे अखंड काम, रात्री बेरात्री, सकाळी दुपारी, दवाखान्यात, अंगणात, अगदी घराच्या पायरीवर सुद्धा हे असं दृश्य दिसतं. दुपार उलटली तरी ओपीडी मधली रांग संपत नाही. आणि या इथल्या वेदनांच्या नोंदी. आम्ही सुरुवातीला जेव्हा हा दवाखाना सुरू केला तेव्हा पेशंट लोकांजवळ नेसायला कपडे वगैरे काही नव्हते. बहुतेक सगळे पेशंट लंगोटी घालून, बायका देखील एक टावेल गुंडाळून असंच येत होत्या. त्यामुळे त्यांच्याजवळ त्यांचं कार्ड द्यायचं आणि त्यांनी ते आपलं व्यवस्थित जपून पुढच्या वेळेला आणायचं, हे गोष्ट आम्हाला मुश्किलच वाटत होती. हे कुठे ठेवणार, यांच्याजवळ ठेवायलाच काही नाही. मग आम्ही असा विचार केला की हे रेकॉर्ड आपल्याला हवा आहे तर आपणच जपून ठेवला तर काय हरकत आहे. म्हणून आम्ही काय केलं की अल्फाबेटिकली सगळ्या गावांची नावं लिहित गेलो आणि अल्फाबेटिकली त्यांची कार्ड जी तयार केली ती त्यामध्ये लावून ठेवत गेलो. आणि तो पेशंट आला की त्यांनी फक्त आपलं नाव सांगायचं आणि त्या रेकॉर्डवरून आम्ही त्यांचं कार्ड काढून त्यांना देत होतो आणि मग त्यावरती